नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड या कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, शिवसेना शिंदे गटाचे एक आमदार संजय गायकवाड यांनी नुकताच उद्धव ठाकरेंवर एक आरोप केलेला आहे. त्या आरोपामुळे राजकारणात बरीच खळबळ उडाली आहे. तो आरोप असा आहे की उद्धव ठाकरेंनी ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री एकनाथ शिंदे हे नक्षलवादी जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही हेतुपुरस्सर त्यांची सुरक्षा कमी केली होती आणि त्यामागे यांना काहीतरी धोका व्हावा किंवा तत्सम काहीतरी व्हावं असा ठाकरेंचा हेतू असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. हे जे काही घडलं त्याला त्यावेळचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा काल दुजोरा दिला. नंतर असंही सांगण्यात आलं की ज्यावेळी शिंदेंनी हे कथित बंड केलं आणि 50 आमदार बाहेर निघाले आणि गोहत्तीला थांबले होते, त्यावेळी दीपक केसरकरांनी सुद्धा ही माहिती दिली होती आणि देवेंद्र फडणवीसांनीही त्याच्यावर कॉमेंट केली होती. हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर यात कुठेतरी तथ्य असावं असं एक निष्कर्ष काढता येतो. मुळात हे प्रकरण थोडं आपल्याला नीट समजावून घ्यावं लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे ठाण्याचे तर पालकमंत्री होतेच, पण त्याच सोबत ते गडचिरोली जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री होते. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणूनच ओळखला जातो. तिथे जाणाऱ्या माणसाला आणि त्यातही मंत्र्यासारख्या VIPला खूप सावधगिरी बाळगावी लागते. त्यामुळे तिथे जो कोणी मंत्री असेल त्याला शासन स्तरावर पुरेशी सुरक्षा दिली जाते. तरी सुद्धा काही गडबडी होतात. एकनाथ शिंदे तिथले पालकमंत्री होते, त्यानिमित्ताने ते तिथे दौरा करायचे. त्यांना मला वाटते काही धमक्या बिमक्याही आल्या असाव्यात. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवायचं ठरलं असं म्हणतात. म्हणजे संजय गायकवाडांनी जे सांगितलं त्यानुसार एका बैठकीत ही चर्चाही झाली. त्या बैठकीत वरिष्ठ अधिकारी मंत्री सगळेच होते. त्या बैठकीचे मिनिट्सही उपलब्ध असल्याचं संजय गायकवाड सांगतात. त्यानंतर गृहमंत्र्यांनी म्हणजेच गृहराज्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवला. कारण एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त सुरक्षा पुरवायची असली तर त्याला मुख्यमंत्र्यांची संमती लागते असं म्हणतात. त्यामुळे तो मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव गेला आणि मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावावर अखेरपर्यंत सहीच केली नाही असा आरोप संजय गायकवाडांनी केला. आणि शंभूराज देसाईंच्या म्हणण्यानुसार शिंदेंना अतिरिक्त सुरक्षा देण्याची काही गरज नाही असंही उद्धव ठाकरेंनी कळवलं होतं.
या सर्व प्रकारात जर तथ्य असेल तर हे प्रकरण खरोखरी गंभीर मानावं लागेल. कारण गडचिरोली सारख्या जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे मला वाटते गेल्या 25-30 वर्षात नक्षलवाद्यांनी केलेल्या हैदोसामुळे काय काय घटना घडल्या, किती पोलीस, किती जवान, किती निरपराध नागरिक मारले गेले याचा अंदाज लावणं कठीण आहे. आणि अशा वेळी एखादा मंत्री तिथे जाऊन जर शांतता प्रस्थापित करायचा प्रयत्न करत असेल, विकास कामं मार्गी लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याला पुरेशी सुरक्षा द्यायला हवी. ही सुरक्षा न देण्यामागे नेमकी कारणं काय? आता असं म्हटलं जाते की यात राजकारण आहे. कारण एकनाथ शिंदे हे शिवसेनेतले त्या काळातले एक वजनदार नेते म्हणून ओळखले जात होते. म्हणजे असं म्हणतात की 2019 मध्ये जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचं सरकार यायचं ठरलं तेव्हा आधी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचंच नाव, वेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अन्यथा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हे भविष्यातले स्पर्धक समजत होते का, की एकनाथ शिंदे हे आपल्याला भविष्यात डोईजड होतील अशी भीती वाटली का? असे अनेक मुद्दे यात समोर येतात. आता या प्रकारात एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे या दोघांपैकी कोणीही काहीही अद्याप तरी बोललेलं नाहीये. एक असं वाटलं होतं की ते बोलतील, किमान उद्धव ठाकरेंच्या वतीने संजय राऊत तरी बोलतील, पण अद्यापपर्यंत त्यांच्यापैकी कोणी काही बोलल्याचं माझ्या तरी कानावर नाही. पण उद्धव ठाकरेंनी असं का करावं? राजकारणात स्पर्धा असते, मतभेद असतात, पण म्हणून एखाद्याच्या जीवाला धोका व्हावा असं काही करावं इतकी कटुता असते का? आणि तशी कटुता असेल तर ते राजकारण कितपत योग्य आहे? हे सगळेच मुद्दे आज इथे समोर येत आहेत. आणि जर अशी कटुता असेल, जर असा काही विचार त्यावेळी मनात आला असेल तर हे प्रकरण गंभीर मानावं लागेल. अर्थात संजय गायकवाडांनी आरोप केला आहे. पुराव्यादाखल ते म्हणतायत की मीटिंगचे मिनिट्स, फाईलचं नोटिंग हे सगळं बघता येईल. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनीही त्याला दुजोरा दिला आहे. केसरकरांनीही सांगितलं होतं. म्हणजे यात काहीतरी तर तथ्य असणारच. पण नेमकं ठाकरेंनी ते का केलं? त्यामागे फक्त एक व्यक्तिगत आकस होता की काही दुसरीही प्रशासनिक कारणं होती? हेही महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला हवं. अन्यथा सरकार, राजकारणी आणि मंत्री यांच्यावरचा या देशातल्या किंवा या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचा पूर्ण विश्वास उडून जाणार आहे. मग हे सत्य समोर येणार कसं? त्यासाठी या एकूणच सर्व प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी आणि नेमकं वास्तव काय ते समोर यायला हवं. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. जर शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले तर पुन्हा
संजय राऊत सकाळी 9 वाजता माध्यमांना गोळा करून राजकीय आकासापोटी कशी चौकशी केली जाते आहे अशी ओरड करतील. त्यामुळे शिंदे कदाचित चौकशी लावणार नाहीत. अशा वेळी उद्धव ठाकरेंनीच स्वतः समोर यायला हवं आणि करा चौकशी, माझ्यावर असे आरोप नकोत, वास्तव काय ते समोर येऊ द्या, असं मोकळ्या मनाने त्यांनी सांगावं आणि समोर यावं. महाराष्ट्राची तीच अपेक्षा आहे. ते जर झालं तर महाराष्ट्र एका नव्या वाटेवर वाटचाल करतोय असं दिसेल. इथलं राजकारण हे द्वेषाचं, कटुतेचं, सुडाचं नाही तर खेळीमेळीचं राजकारण आहे हे चित्र निर्माण होईल. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोघांनीही समोर येणं गरजेचं आहे. ते होईल तो या महाराष्ट्रातला सुदीन असेल. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते निश्चित कळवा. आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आपण जर प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपलं स्वागतच आहे. केलं नसेल तर जरूर करा आणि इतरांनाही करायला सांगा. नमस्कार.